निबंधे हरिमुखे म्हणा पुण्याचे गणना कोण करी रामकृष्ण वाचा भावा हा जीवाचा आत्मा जो शिवाचा राम जप एक तत्वी नाम साधिते साधन द्वैताचे बंधन न बाधिजे नामामृत गोडी वैष्णवा लाधले योगिया साधले जीवन कळा सत्वर उच्चार प्रल्हादे बिंबला उद्धवा लादला कृष्ण दादा हरिमुखे म्हणा पुण्याचे गणना कोण करी ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ सर्वत्र दुर्लभ विरळा जाणे हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी थोडं विको पांडुरंगा कलानेशवादापनोदहदक्षं समाधिस्तमृतिमजे ज्ञानदेवं जयाचेने अथवे शब्दसृष्ट्यांगवे सारस्वतागवे जिवेशिये वक्तृत्वा गोडपणे अमृताते पारुगे म्हणे रस होती ओळंगणे अक्षराशी बाबाचे अवतरविती खून आता चढे संपूर्ण तत्वभेद श्री गुरूंचे पाय जय हृदय घेऊ सोनी ठाय एवढे भाग्य हो उन्मेषासी ते नमस्कार जया पूजिले आदरे पांडुरंगे विमानस्थ केले प्रयाण प्रसंगी तनुमानवी दिव्य रूपीच केली न त्यागेती दिव्य लोकाक्षिणी ओम नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा
मारुततुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। हनुमंत महाबळी दाढी रावणाची जाडी तया माझा नमस्कार वारंवार निरंतर यावी माझी सेवा दीना दुर्बळाची देवा। छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन। आइए महाराज विराजिए, आइए महाराज विराजिए, आइए महाराज विराजिए, आइए महाराज विराजिए। जिजाऊ कुमार पधारिए, जिजाऊ कुमार आइए महाराज विराजिए, आइए महाराज विराजिए, पधारिए। जिजाऊ संताचे संगती मनोमार्गगती आकळावा श्रीपती येणे पंथे हरिमुखे मना पुण्याचे गणना कोण करी। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेकरता म्हणजेच निरूपणाकरता म्हटलेला उच्चारलेला गायलेला अभंग कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानी यांचे राजे साधकांचे मायबाप विश्व माऊली ज्ञानोबराय यांच्या हरिपाठातील 8व्या क्रमांकाचा 6 चरणाचा अभंग सगळ्याच्या पाठ जरी नसला तरी नक्कीच कानपाठ असेल। बसलेल्यापैकी असा हा अभंग नाही की कोणी ऐकलं नाही। रोज हरिपाठ ऐकताना आपण हा अभंग ऐकतो, म्हणजे हरिपाठाच्या पहिल्याच कडव्यातील क्रमांक 8वा आणि चरण आहेत 6। या अभंगाद्वारे विश्वमाऊली ज्ञानोबराय प्रत्येकाच्या मनाला एक गती द्यायला सांगतात। प्रत्येक माणसाला मन आहे, त्या ज्ञानोबरायांनी प्रत्येकाच्या मनाला गती द्यायला सांगितली। कशाची गती द्यायला सांगितली? संताच्या संगतीची। ज्ञानोबराय म्हणतात मनुष्य मात्राच्या ठिकाणी सगळ्यांचं ध्येय ठरलेलं आहे। प्रत्येक माणसाच्या अंतःकरणातली बारीक सूक्ष्म इच्छा आहे, प्रत्येकाला वाटतंय मला सुख पाहिजे, वाटतंय माणसाला सुख मिळालं पाहिजे, पण मिळताना सगळ्यांना माझ्यासहित दुःख मिळतं। म्हणजे प्रत्येकाची इच्छा आहे सुखाची, पण मिळताना मात्र दुःख मिळतंय। म्हणून तर सगळ्यांचे चेहरे टेन्शन मध्ये इथले सोडून हा ते फोटोवाला सुद्धा ते काय म्हणते माहिती का, तिथे गेल्यावर स्माइल प्लीज थोडा हसा, कारण त्याचं कारण आहे आपले चेहरेच रडके। याचा अर्थ प्रत्येकाच्या जीवनामध्ये टेन्शन आहे। आता काहींचं मला शारीरिक टेन्शन आहे, काहींचं मानसिक टेन्शन आहे। बरं शारीरिक टेन्शन तरी परवडलं,
ते डॉक्टरकडे गेल्यावर त्याला आराम तरी मिळतो, एका दिवसाचा 2 दिवसाचा. पण मानसिक टेन्शन असं आहे राव, ते कुठंच आणि कशानेच निवृत्त होत. मला वाटतं माणूस समाधानी का नसतो, ते अगदी सोपं. शेजारच्याकडे असतं ते आपल्याकडे नसतं, म्हणून समाधान बिघडलेलं असतं. आपलं महाराज आहे त्या परिस्थितीमध्ये आम्ही कधी आमचं सुख आजमायला तयार होत नाही, आम्ही समाधानी राहायला तयार नसतो. त्याच्याकडे आहे ते आपल्याकडे पाहिजे म्हणून टेन्शन. विठ्ठला प्रत्येकाच्या जीवनात टेन्शन जर घालवायचं असेल तर आमच्या मनाला स्थिर करावं लागेल, त्याला गती द्यावी लागेल. कशाची गती द्यावी लागेल? ज्ञानोबाने म्हटले संताच्या संगतीची. संताचे संगती मनोमार्ग गती. आणि मग माऊलीला विचारलं काय होईल? माऊली म्हटले 11वा श्रीपती येणे बनते. तुमचा परमात्मा तुमच्या पशीच आहे. रोजच आपण ऐकतो सर्व घटी राम देहा देही एक. अरे देव हृदयामध्ये आहे म्हणून मी बोलतोय आणि तुम्ही बसलाय, तुम्ही ऐकताय. ज्या दिवशी इथला निघून जाणार आहे त्या दिवशी सगळ्यांचंच राम बोलूबाई मुक्काम पोस्ट मसनखाई. आणि तिथं गेल्यावर परत अजिबात महागारी, तिथला मुक्काम कुणाला महागारी आणत नाही. म्हणजे हृदयात राम चाले हे शरीर. इथलंच देव कळून घेण्याकरता सप्त करायचं. दरवर्षी सप्त का करायचे बरं? याजसाठी जप, याजसाठी तप, व्यासे ही अमुप ग्रंथ केले. एवढ्या करता अन्नदान करायचं, एवढ्या करता वारी करायची, एवढ्या करता महाराज प्रवचन ऐकायची, एवढ्या करता कीर्तन ऐकायची आणि रोज नामस्मरण करायचं. इथला देव कळण्याकरता 11वा श्रीपती येणे. काय करावं लागेल? गती द्यावी लागेल. कशाची? संताच्या संगतीची. पण संतांची संगत मिळण्याकरता ज्ञानोबाराय म्हटले देवाची कृपा व्हावी लागेल. का महाराज? समर्पक प्रमाण सांगतो महाराज. परी जग जेठी करुणा केली, महापुरुष संश्रय. देह मिळणं दुर्लभ, देव प्राप्तीची इच्छा होणं दुर्लभ आणि साधूची, खऱ्या साधूची पण नाहीतर महाराज मिळणं अगदी सोपं आहे. फुटाफुटावर महाराज मिळते, पण खऱ्या साधूची भेट होणं भाग्याचा उदय. आणि ते हे जोडे उजळले भाग्य आता अवघी चिंता म्हणतात. पण त्या साधूची भेट होईल, पण त्याच्या करता महाराज म्हटले देवाची कृपा व्हावी लागेल. परी जग जेठी करुणा केली. मग काय करावं लागेल? हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. त्याच्याकरता त्याचं भजन करावं. पुण्याचे गणना तसं तर ज्ञानोबाराय म्हणतात मनुष्य जात सकळ स्वभावता भजनशील. रामकृष्ण वाचा भाव हा जीवाचा. कुणी केलं भजन? आत्मा जो शिवाचा. राम जप भगवान शंकराने ते महाराज जप केलं, कंठामध्ये त्याचा धारण केला, जप धारण केला महाराज म्हणतात. आणि कुणी कुणी केला त्याचं वर्णन केलं ज्ञानोबारायने. करत असताना ज्ञानोबाराय म्हणतात एकाचं भजन करा. एकतत्वे नाम साधिती साधन आणि द्वैताचे बंधन. एकाचं भजन करा, नाहीतर आपण रोज उड्या हाणतो. सोमवारच्या दिवशी वेगळा देव,
आमचा मंगळवारच्या दिवशी वेगळा देव, बुधवारच्या दिवशी तिसरा देव, गुरुवारच्या दिवशी सगळं पाठ आहे तुमचं. पण ज्ञानोबाने सांगितलं एक तत्वी नाम साधिती, आणि मग काय होईल? द्वैताचे बंधन न बाधिती. किती द्वैत आहे राव, किती द्वैत आहे आपल्याला, इतकं द्वैत आहे. गावाचं सोडा, अहो घराघरात द्वैत आहे राव. पण ज्ञानोबाने स्पष्ट ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलं, माणसाच्या अंतकरणामध्ये जोपर्यंत तुम्ही आहे, माझं तुझं आहे, तुम्ही आहे, तोपर्यंत माणसाला सुख लागू शकत नाही. तुझे जव जव घडे तव तव संसार भय जोडे, देव आपुलनी तोंडे बोलती भेद. इतका भेद आहे आपल्याकडं, हे त्याचं आहे हे माझं आहे. आता मला वाटतं हे चिंतन माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त लक्षात येईल. इतका द्वैत आहे आपल्या अंतकरणामध्ये, इतका भेदभाव असतो, इतका आम्ही विचित्र जगत असतो. पण ज्ञानोबा म्हणतात एकच भजन करा, इतकं द्वैत संपून जाईल. आणि पुढे ज्ञानोबा चिंतन करतात, सत्वर उच्चार प्रल्हादी आणि उद्धवाला दला. उदाहरण सांगितलं ते सगळ्याच्या पाठ. आणखी त्याच्या अगोदरचं चरण आहे, वैष्णवाला धली आणि योग्या साधली जीवन कळा. हे नाव महाराज योग्यांना कळालं, वैष्णवाने नामामृत गोडी वैष्णवा. पण ती गोडी कोणाला बी लागत नाही, त्याला वैष्णव व्हावं लागतं. अलीकडे लोक कोणाला महाराज म्हणते, त्याच्यामुळे तर फसतेत ना, बाकी काय. आता कोण कोण कोणाला कुठे किती किती फसवत आहे. माझ्यापेक्षा मोबाईल आपण सगळेच बघताय. महाराज म्हणतात खऱ्या अर्थाने योगी साधली जीवन कळा. उदाहरण सांगितलं, सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला उद्धवाला दला कृष्णदाता. किती सोपं आहे. ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ. इतकं सोपं, इतकं सोपं आहे. सर्वत्र दुर्लभ. काय करावं? इतकं सोपं आहे पण दुर्लभ आहे. नित्य नेमना मिते प्राणी लक्ष्मी. अरे माणसं नामस्मरण करत नाहीत, जे करतात त्यांच्या पशी देव राहतो लक्ष्मी वल्लभ, नाहीतर शहा नातो धन. आहे सर्वाहुनी शहाणा तो धनी घेतोय ते. ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ आणि सर्वत्र दुर्लभ. अभंगाचा सरळ शब्दशः भाव मला वाटतं सगळ्यांच्या नक्कीच लक्षात आलेला. सेवेला आरंभ करण्यापूर्वी दोन शब्दाचा परिहार महत्वाचा आहे. अखंड हरिनाम सप्ताह श्री क्षेत्र जाके पिपरी तालुका परंडा जिल्हा धाराशिव या पवित्र नगरीमध्ये गेली 20 वर्ष झालं सप्ताहाची सुरुवात होऊन 20व्या वर्षात पदार्पण करून आज सेवेचा 5वा दिवस. योगायोगाने तुम्हा ग्रामस्थाच्या आज्ञाच्या द्वारा प्रेमाच्या द्वारा ही सेवा माझ्याकडे आली. खरं तर परमपूज्य आदरणीय प्रातस्मरणीय ब्रह्मलीन सद्गुरू ज्ञानेश्वर माऊली साखरवाडीकर, परमपूज्य आदरणीय प्रातस्मरणीय ब्रह्मलीन सद्गुरू श्यामनाथ महाराज यांच्या आशीर्वादाने आदरणीय हरिभक्तपरायण गुरुवर्य धर्मराज दादा महाराज सामनगावकर, आदरणीय गुरुवर्य कल्याणजी महाराज टाकळीकर, आदरणीय गुरुवर्य दयानंदजी महाराज कुंभेफळकर यांच्या मार्गदर्शनाने अतिशय सुंदर असा आपला कार्यक्रम चालू आहे. खरं तर गावातली मंडळी
कार्यक्रमाकरता खूप प्रयत्न करताय. रोजचे अन्नदाते तर काही बोलायलाच नको. खूप सुंदर महाराज सेवा चालू आहे. एका चढीत एक पंक्ती चालू आहे. रोज वेगळ्या आटेमध्ये मस्त जेवायला, खूप सुंदर वातावरण. आणि जेवण तर यावर्षी असे चालले की खूप सुंदर वाटत, खूप मस्त. अन्नदानम महदानम विद्यादानम ततः परम. अन्नदान हे झालंच पाहिजे, कलियुगामध्ये त्याला फार महत्व आहे. अशी सगळीच अन्नदाते मंडळी, त्यामध्ये सप्ताह करता देणगी देणारी दाते मंडळी, खरं तर इथं रोज मंडपामध्ये सेवा करणारी मंडळी खूप आहेत. माझ्यासमोर सगळ्यांची नावं आहेत. त्यात आमचे नवनाथ आबा असतील, कर्ण बाप्पा, खरं तर नारायण आप्पा असतील, जुनी मंडळी आहेत, काय नाव आहेत, आबा आहेत, सगळी मंडळी आहेत. खरं तर आमचा ऋषी आबा आहे, रोज इथंच नेहमी असतो सातत्याने. तरुण मंडळापैकी बरीचशी आहेत. इथं टाळकरी तर खूप छान नाचतात, रोज फुगड्या करतात. महिला मंडळी सुद्धा माझ्या माता भगिनी, खरं तर ह्या मुख्यमंत्र्याच्या लाडक्या यांच्याकरता टाळी एकदा झाली पाहिजे. इमानदारीनं पहिल्या दिवसापासून खरं सांगा बरं, संख्या कोणाची जास्त आहे? महिला. धन्यवाद. माझ्या माता भगिनी खूप उपस्थित दाखवतात आणि त्यांच्यामुळं महाराज खायला मिळतं वेळ. खूप कष्ट घेतात मला स्वयंपाक करण्याकरता. इथं आपण बघत असतो रोज. तरुण मंडळापैकी आता नावं माझे बरेचसे जणांचे पाठ आहेत. मला माफ करा, कुणाचं एखाद्याचं नाव घेता घेता एखाद्याचं राहिलं की कुणाचं अंतकरण दुखावू नये म्हणून सगळ्यांच्या चरणाला स्पर्श करतो. खरं तर मृदुंगाचार्य आपल्याच गावचं वैभव, आपल्या भागाचं वैभव, हरिभक्त भरा आहे आमचे मारुती दादा, त्यांनाही वंदन करतो. छोटे आमचे महाराज एक झलक सबसे आले, खूप छान. आमचे येस दादा, इकडून आमचे आप्पा आहेत विनेकरी दोघे छान आहेत. मनापासून तुमचं दर्शन घेतो. कुंभेफळचे महाराज आहेत, आमचे काळे बाबा आहेत, मच्छिंद्र बाबा, गणेश दादा आहेत, आदरणीय आपल्या भागाचे वैभव गायनाचार्य हजारे महाराज आहेत आणि सरपंच आदरणीय भाऊजीचे आमचे नाना भाऊ आहेत. आणि योगायोगाने यावर्षी कल्याण आबा म्हणजे कल्याण महाराज उपस्थित राहत आहेत, निसर आहेत, आबा आहेत, सगळी मंडळी इकडून सगळेच आहेत. सगळ्यांची काही नावं आता घेत नाही. बापूसहित सगळी मंडळी आहेत, सगळ्यांच्या चरणाला स्पर्श करतो. पेटी मास्तर आमचे पप्पा आहेत. आणि आज आपल्या कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण करण्याकरता कीर्तन रंगी यूट्यूब चॅनलचे मालक आदरणीय आमचे प्रदीप दादा, आपला कार्यक्रम कधीही तुम्हाला बघायला मिळेल. महाराष्ट्रात काय आपल्या देशामध्ये आपला कार्यक्रम आज बघायला मिळणार आहे. त्यांच्याकरता एका काळी झाली. सगळ्यात आमचे ओंकार साऊंड सिस्टम आमच्या दादा करता एकदा थोडी टाळी. आम्ही काय 100 मारायलो का काय, थोडं इमानदारीने वाजवून छान. सगळे आमचे गवारी बापू, गवारी साहेब आहेत, सगळी मंडळी. कोण राहिलं असलं तर माफ करा. सगळ्यांचं दर्शन घेतो आणि सेवेला आरंभ विठाला. अभंग ज्ञानोबाऱ्यांचा आहे. या ज्ञानोबाऱ्यांचं वर्णन अशी एकही संत नाही त्यांनी केलं नाही. कारण ज्ञानोबाऱ्यांची पदवी आहे माऊली. ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, ज्ञानाबाई माझी अनाथाची माय. अरे माझ्या ज्ञानोबाऱ्यांचं वर्णन आहे का? कैवल्याचा पुतळा, पुतळा, कैवल्याचा पुतळा.
बालकानं भगवान श्री पांडुरंग परमात्म्यानं ज्ञानोबरायण करता रडावं. बांधल्या पेंडीचा तुटला श्याळा तृणरानमाळा पांगले समाधी घेत असताना माझ्या ज्ञानोबराय करता अरे या जगाचा मालक रडतोय. काय ज्ञानोबरायांचं वैभव आहे. रुक्मिणी माता सुद्धा म्हणतात देवा अरे जग निर्माण तुम्ही केलं तुम्ही रडताय. देव म्हणतात अगं रुक्मिणी खरं सांगू का धन्य धन्य धरातळी जो या ते दृष्टी निहाळी. माझ्या ज्ञानोबराबद्दल काय बोलू मी रुक्मिणी. तो वाहत येईल टाळी वैकुंठ भुवनाशी. अरे माझ्या ज्ञानोबरांच्या समाधीचं दर्शन ज्यानं घेतलं त्याला वैकुंठ आहे. विठ्ठला किती वर्णन करावं. ज्ञानोबरांचे उपकार सांग. ज्ञानोबराने प्रामुख्याने 5 ग्रंथ जगाला दिले. पहिला ग्रंथ अमृत अनुभव, दुसरा ग्रंथ चांगदेव पासष्टी, तिसरा ग्रंथ आहे त्यांची गाथा, चौथा ग्रंथ आहे हरिपाठ आणि 5वा ग्रंथ आहे ज्ञानेश्वरी. असे 5 ग्रंथ आहेत. आता अमृत अनुभव हा असा ग्रंथ आहे ज्याला हृदयातल्या देवाचा अनुभव आलाय त्याच्याकरता अमृत अनुभव. त्याला प्रमाण ऐसा ज्याचा अनुभव सत्यत्वे. ज्याला विश्वातला देव कळालाय महाराज तो अनुभव घेण्याकरता अमृत अनुभव. दुसरा ग्रंथ चांगदेव पासष्टी. खरं तर ज्ञानोबरांची किती हाल झाले आपल्याला सगळ्यांना पाठ आहे. पण त्याही काळामध्ये ज्ञानोबरांच्या एवढ्याला देहांत प्रायश्चित्त घ्यावं लागलं तरी न्याय मिळाला नाही. परत न्याय मागण्याकरता पैठणला गेले. कोण कोण? ज्ञानोबराय, निवृत्तीदादा, सोपान काका, मुक्ताबाई. पण महाराज त्याच कालावधीमध्ये पुणतांब्याला एक योगी होऊन गेले ज्यांनी 1400 वर्ष जीवन जगलं. किती? 1400 म्हणजे 14 वेळा काळाला परत लावण्याची ताकद योगाची या वाटात जरी असलं तरी. जे निघाले गा सुबटा असा कठीण योग असला तरी 14 वेळा चांगदेव महाराजांनी काळाला परत पाठवलं. म्हणून माझ्या ज्ञानोबरांना एक चमत्कार करावा लागला. कुठं? न्याय मिळाला नाही म्हणून पैठणला. काय चमत्कार केला ज्ञानोबरांनी ऐका. ज्ञानोबरा नाथ महाराज म्हणतात रेड्यामुखी वेद बोलविला
अंतकरणातून वेद बोलवला आणि ही वार्ता जेव्हा चांगदेव महाराजाच्या कानावर पडली, म्हणजे आपण 1400 वर्ष जगलोय, पण आपल्याला असलं काय अजून जमलं? मोठी माणसंही मोठीच असतात, ते कधी अंतकरण छोटं करत नाही. त्यांनी शरणागती करायची ठरवली ज्ञानोबांची. महाराज पण बगलचे शिष्य मंडळी म्हणले, बघा तुमचं 1400 वर्ष वय आणि त्यांचं 14 वर्ष. किती? त्यांचं 14 आहे, तुमचं 1400. तुम्ही शरण कसं जाताय? आणि मग चांगदेव महाराज समाधीला बसले. आणि पण चमत्कार असा असायचा, समाधीला बसल्यावर पंचक्रोशीत जेवढी माणसं मरतील तेवढी माणसं मडे आणून तिथं चांगदेव महाराजांच्या पटांगणामध्ये टाकायचे. त्यांनी उत्थान व्हायचं आणि मडे उठून घरी लावायचे. काय सामर्थ्य मा मेले माणूस जित उठविल म्हणून साधू थोर जाना. महाराज त्याच नगरीमधून महाराज जेव्हा न्याय मिळाला नाही, चमत्कार केला. ज्ञानेश्वरादी आदी करून 4 भावंड जेव्हा पुनकाम येऊन आले ना, त्यावेळेला मुक्ताबाईंनी ज्ञानोबाने विचारलं, हे मडे का आणून टाकले तिथं? त्यांनी सांगितलं, चांगदेव महाराज समाधीत बसले, ते उठणार आहेत, नंतर मडे उठून घरी जाणार आहेत. म्हणलं एवढंच आहे का? तेवढ्या करता किती दिवस? म्हणले जोपर्यंत समाधीत आहे तोपर्यंत त्यांना इथं ठेवावं लागतं. माझ्या मुक्ताबाईनं शेजारी पडलेलं एक कुत्र्याचं हाडूक हातामध्ये घेतलं आणि त्या प्रेतावून असं ओवाळलं. जेवढी प्रेत पडली होती त्या प्रेतावून असं ओवाळलं आणि असं फेकून दिलं. प्रेत उठली आणि चालत घरी निघून. काय शक्ती आहे महाराज! त्यावेळेला चांगदेव महाराज काही दिवसाने समाधीतून जागे झाले. शिष्यांना विचारलं, मडे कस काय आले नाहीत? म्हणले 4-4 जण आले होते आणि 6 वर्षाची एक छोटी मुलगी होती, तिनंच मडे उठवून घरी लावले. आणि मग त्या दिवशी त्यांनी निश्चय केला, आता शरण जायचं म्हणजे जायचं. प्रवासाला सुरुवात झाली. पण महाराज योगाची साधना करणारे जिवंत वाघावरती बसले. काय केलं? बसायला जिवंत वाघ घेतलाय. आपल्याला तर महाराज नाव ऐकलं की 20-20 दिवस आपण कुलप लावूनच झोपतोय. पण जिवंत नागावर चांगदेव महाराज वाघावरती बसलेत आणि हातामध्ये जिवंत नागाचा हासूड घेतलाय. प्रवासाला सुरुवात झाली. शिक्रापूर मार्गे चांगदेव महाराज आळंदीकडे शेळ पिंपळगाव मार्गे येत आहे. सकाळची वेळ आहे. माझी मुक्ताई म्हणते, दादा बघ ना केवढं मोठं ऐश्वर आहे, जिवंत वाघावर बसून आलेत, स्वागताला जायचंय, कसं जायचं? चालविली जडविली त्यावेळेला त्या भिंतीमध्ये जर थोडी मातीन दगड जर झाला असतो तर तेव्हाच उतर इमानदारीने आता आपल्या स्वप्नात दिसले दुर्दैव आपलं महाराज. चालविली जड भिंती हरली चांगयाची, मोक्ष मार्गीचा सांगाती ज्ञानोबा माझा. आणि मग महाराज जेव्हा भिंत चालायला लागली, चांगदेव महाराजांनी दृश्य बघितलं. आले लटांगणी चांगले
आले लोटंगणी सांगते. आणि ज्ञानोबाने सांगितलं मुक्ता इथून पुढचं ह्यांचं काम तुझ्याकडे. आता त्यांचं वय किती बोला की राव खालचं सांगते. महाराजचं वय किती 1400 वर्ष. मुक्ताबाईचं त्यावेळेला किती 6 वर्ष. आणि त्या दिवशी चांगदेव महाराज म्हणतात चांगदेव म्हणे आजी जन्म आलो आणि गुरुपुत्र झालो. मला वाटतं आपला होईल का नाही जन्म गॅरंटी. ते एवढे जगले ते म्हणतात त्या दिवशी आज माझा जन्म झाला. त्याला संताची संगत इतकी महत्वाची. आपलं सोडा योग्यांना सुद्धा संताच्या संगतीची गरज लागली. कारण इथला देव कळण्याकरता संताविना प्राप्ती नाही. एक श्लोक सांगतो सगळ्याच्या पाठातला. हे बघा दानेन पानेर न तू कंकनेन. त्याचा अर्थ आहे हाताची शोभा सोन्याची बांगडी. सोन्याचं कडं घालण्यामध्ये मुळीच नसते. हाताची शोभा दान करण्यामध्ये असते. हस्तस्य भूषणम दान. हस्तो पवित्रो यदि दान पुण्यम. पण हाताने दान कुठं करावं. सप्ताह चालू आहे मोकळ्या मनाने द्यावं. देशे कालेच पात्रेच तद्दानम सात्विकम स्मृतम. इथं जागा चांगली आहे इथलं कार्य चांगलं आहे धर्माचं कार्य. इथं द्यायला अडचण नाही. पण तुकोबाराय म्हटले दाने कापे हात. पण दान दिलं पाहिजे कारण दानाने धनाची शुद्धी होत असते. चला दुसरा मुद्दा सांगतो. एखादा माणूस सकाळी सकाळी उठला आंघोळ न करता सगळ्या अंगाला गंध लावला शरीर स्वच्छ होणार नाही. अगोदर पाणी घ्यावं लागेल. स्नानेन शुद्धीर न तू चंदनेन. किती गोड आहे बघा. आता पुढे आहे का मानेन तृप्ती न तू भोजनेन. नुसत्या खाण्यामध्ये तृप्ती नसते. त्याला प्रेमाने वाढावं लागेल. घ्या थोडं घ्या चतुर घ्या अर्धी घ्या. आता आमच्या नशिबाला बंगल्यात आम्ही बसतो रोज जेवायला. शहरात गेल्यावर लय पदार्थ दिसतात बाप्पा. पण काय करतात त्यांची पद्धत आहे आप्पा कशी. हवं का हवं का हवं का काय डोंबलं खावं का. म्हणून तर ज्ञानोबारांनी ओळखली सुग्रीने आणि उदारे रसज्ञ आणि बायला स्वयंपाक असा छान करता आला पाहिजे. इथल्या सोडून बोलतो आमच्या नशिबाला बाबा अशा सुग्रीनी भेटत्यात. एकाच पातेल्यात 3 प्रकारचा भात. खाली करपटवाडी मध्ये चिकलगाव आणि वरी तांदळवाडी. तशीच आमच्या नशिबाला चपाती कुठली चपाता विनोदाचा भाग सोडा. महाराज नुसत्या खाण्यामध्ये तृप्ती नसते तर ते जेवण मानासहित असावं लागेल. आता शेवटचा सिद्धांत आहे का नुसती चप्पी केली म्हणजे ज्ञान होणार नाही. त्याला योग्य सद्गुरूंची भेट व्हावी लागेल. आणि त्या सद्गुरू करता पुण्य फळले बहुत दिवस. पुण्य फळले
झालं की मग मात्र परमात्मा कृपा करतो आणि संतांची भेट घालून देतो माझ्या विठोबाचा. आणि मग महाराज ज्ञानोबाळे चिंतन करतात, हृदयातला देव आकळतो अभंगाच्या पहिले. सत्यगुरु आहे सापडविले वाटे संताशिवाय नाही महाराज. गुरु देते ज्ञान, ज्ञान दर्शनी समाधान असे संत भेटावे लागतात. ज्ञानोबाराय म्हटले त्या संताच्या संगतीची अपेक्षा प्रत्येकाने केली पाहिजे. रात्री थोडा विषय ऐकला आपण. संतन के संग लाग रे, रात्री ऐकलं. ध्रुव जी की बन गई, प्रहलाद जी की बन गई, हरि सुमिरन मिला रे, तेरी अच्छी बनेगी. आता त्या वाल्या कोळ्याला संगत मिळाली नारदाची. कशाच्या निमित्तानं? असं कुराड घेऊनच होता माणूस. काढ काय येते म्हटलं लोक. नारदाने सांगितलं हे बघ ना घेऊन टाक. पण महाराज तरी सांगितलं मला तुमच्याकडे काही पैसे द्रव्य. म्हणले काहीच नाही, फक्त विनय. म्हणले वाल्या कोणा करता करतो रे? म्हणला परिवारा करता. जा बरं म्हटलं घरी विचारून ये कोण ह्याचा सहभागी होते का पापामध्ये. घरी गेलं, पोराला विचारलं, बायकोला विचारलं, सगळ्यांना विचारलं. सगळ्यांनी हात झडकले. जसे आपल्याला सुद्धा झडकले होते ना. कवा कोरोनामध्ये 14 दिवस कोण फिरकलं नव्हतं. अहो स्वतःच्या बायकोने सुद्धा कुत्र्यासारखी भाकर टाकली होती. हे सगळ्यांनी बघितलं ना. यात काही लपड बोलायचं काय कारण? इथं बोलू बी नाही का. याचा अर्थ ज्याची तुझं खंती ते हे मोकली ती आणती. जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे अंतकाळीचे हे प्रमाण उगिसलेले नाही. आणि मग त्याच्या लक्षात आलं गडबड आहे काहीतरी. बाद झालं. म्हटले खूप पाप केलं, नमस्कार केला. म्हणजे सांगा काहीतरी आता मला याच्यातून मुक्त व्हायचं. फक्त राम म्हटलं. त्याला राम नाही म्हणता येत नाही. मारा मारा म्हणता म्हणता राम राम. पण महाराज म्हणतात कोळी याची कीर्ती वाढली गहन.
वाईटाची संगती करूच नका. ढेकणाच्या संगे हिरा जो भंगला आणि कुसंगे नाडीला. आणि संताची संगत कुठल्याही परिणे होऊ द्या, उद्धार होणार आहे. एक छोटा तुमचा सांगतो, सगळ्याला लक्षात येईल असा. पुणे जिल्ह्यामध्ये एक तालुका आहे, त्या तालुक्याचं नाव आहे राजगुरुनगर. त्या राजगुरुनगरच्या पश्चिमेला एक कडूस नावाचं गाव आहे. तर लक्ष देऊ नका. आणि त्या गावात एक सद्ग्रस्त राहतोय, तो गुराखी आहे, म्हणजे गुरं राखणार आहे. त्या गुराख्याचं नाव आहे गंगाराम मवाळ. पण दिवस मावळता गुरं घरी घेऊन येताना त्याची म्हैस हरवली. काय झालं? म्हैस हरवली. आणि महाराज अंधार पडला होता. सकाळी उठला असा म्हशीच्या शोधा करता निघाला. पण त्या इतक्या लांबून तो महाराज म्हैस शोधत शोधत 2-4 दिवस गेले. पण योगानं काय माणसाचं पुण्य महाराज फलद्रूप झालं ना, साधू आपल्याकडे येत असते. त्याचं पुण्य उदयाला आलं होतं. तो फिरत फिरत पडणाऱ्या डोंगरावरती म्हैस शोधत आला. कोण? काय नाव आहे त्याचं? बोला की राव, काय नाव आहे? गंगाराम मवाळ. आणि म्हैस शोधत शोधत तो भंडाऱ्यावरती आलाय, जिथं तुकोबाराय भजन करताय. येणे सुखे रुचे एकांताचा वास, नाही गुण दोष अंगाये वृक्षवल्ली आम्हा सोयरी वंचरी. इतकं सुंदर आहे साधूंचं जीवन. काय जीवन जगताय? आकाशी मंडप पृथ्वी आसन रमते ते मन क्रीडा करो. आलाय तो जवळ, ब्रह्मानंदे लागली टाळी. कोण ते हाते? तुकोबारांचं भजन चाललंय. आणि हा सद्ग्रस्त म्हणतोय, महाराज माझी म्हैस बघितली का? तुकोबाराने सांगितलं, तुझी म्हैस बघण्याकरता इतका त्याग करून भजन करायला आलोय का? काय म्हणले तुकोबाराय? अरे तुझी म्हैस बघण्याकरता हे सगळं सोडून मी इथं आलोय का? आणि तुझा जन्म म्हैस बघण्याकरता नाही, अरे देव बघण्याकरता आहे. तुझा जन्म कशा करताय? म्हैस शोधण्याकरता नाही, देव शोधण्याकरता आहे. मला वाटतं हा दृष्टांत जरा आपल्याकडे घ्यायचा पाहिजे. कर्तव्य संपल्यावर कधीतरी आपण देवाच्या शोधात गेलो पाहिजे. काय मी उद्धार पाहावे. आपल्याला लाटा घातल्या तरी, माझ्या सगळं बोलतो, आपल्याला घरच्यांनी लाटा घातल्या तरी सुद्धा आपलं काही सुटत, आपलं सुटत नाही म्हणून देव भेटत नाही. आणि ज्यांचं सुटलं त्यांना भेटल्याशिवाय राहिला नाही. अशा शिंगाची म्हैस हरवली तेवढी सांगा. आणि मग याच्या लक्षात आलं, तुकोबारांच्या लक्षात आलं, ह्याला म्हैसच पाहिजे ना, देऊन टाकू म्हणजे म्हैस. कारण साधू थोर जाणं. तुकोबारांनी सांगितलं, कुठं जाऊ नको, डायरेक्ट घरी जा. तुझी म्हैस तुझ्या गोठ्यात बांधलेली. हा पळतच गेला महाराज. आणि जसा म्हशीला बघितलं तसा घरामध्ये गेला. मला कोणी हुडकून आणली म्हैस? गोठ्यामध्ये कुणी बांधली? घरचे म्हणले आम्हाला माहित नाही, तुम्ही 4 दिवस झाला बाहेर गेलाय, आम्हाला काय माहिती म्हैस कुणी आणली. सगळेच जवळ आले, बघताय तर खुट्याला बांधलेली म्हैस. आणि मग यांच्या लक्षात आलं, तुकोबाराय बोलले ते काही सामान्य नव्हते. म्हणजे त्यांनी दुसरं आपल्याला एक वाक्य सांगितलं होतं, म्हैस तर सापडली, आता देव सापडण्याच्या शोधात जायला काय अडचण. त्यांनी घरादाराचा त्याग केला. आणि याच गंगाराम मवाळांनी तुकोबारांची गाथा, तुकोबारांनी जे अभंग मुखातून प्रगट झाले ते गाथेचे अभंग त्यांनी लिहिले. हे बघा, म्हैस हुडकण्याकरता गेलेले मवाळ, म्हशीचं निमित्त झालं, साधूची भेट झाली. निमित्त कशाचं बी असू दे, इथं पत्रावळी उचलायची असू द्या, इथं झाडायचं काम असू द्या, इथं जेवायचं काम असू द्या, वाढायचं काम असू द्या, इथं बोलायचं काम असू द्या, इथं कशाचंही काम असू द्या, कुठल्याही निमित्ताने सेवा करा, देव मिळेल. विठ्ठला आपल्याला सोडा. संतांच्या संगतीचं महत्व आमच्या छत्रपतींना कळालं. पण
सांगू का आम्हाला कीर्तन करता येतं पण तुम्हाला ऐकता येतात हे फक्त कृपा राजांची आहे. 2-3 वाक्य सांगतो. मंदिरावरचा कळस, अंगणातली तुळस, गोठ्यातली गाय, वठ्यावरची माय आणि माझ्या आईच्या कपाळावरचं सौभाग्य आज कोणामुळे जर अबाधित असेल ते एकच नाव आहे, छत्रपती शिवाजी महाराज. एक वाक्य सांगू का आवर्जून ऐका. या देशामध्ये, या महाराष्ट्रामध्ये, या जगामध्ये अनेक राजे होऊन गेले. वाक्य जरा लक्ष देऊन ऐका. या देशामध्ये, या जगामध्ये, या महाराष्ट्रामध्ये अनेक राजे होऊन गेले. ऐका, अनेक राजांनी बाया नाचवल्या आणि माझ्या छत्रपतींनी बाया वाचवल्या. आपण ते ऐकलं. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, सुंदर स्वराज्य निर्माण केले तलवारीच्या धारे. रयतेसाठी वार झेलले आपल्या निधड्या छातीवर, प्राणपणाने लढले मावळे भरोसा त्या राजावर. सांगू का आजही गरज आहे. अंधार होत चालला आहे, एक दिवा पाहिजे आणि पुन्हा या देशाला माझ्या जिजाऊचा शोभा पाहिजे. माझी गवणे दिया हमें हो सुंदर शिवाजी राजा. माझी गवणे दिया हमें सुंदर शिवाजी राजा. माझी गवणे दिया हमें सुंदर शिवाजी राजा. माझी गवणे दिया हमें सुंदर शिवाजी राजा. सुंदर शिवाजी राजा, सुंदर शिवाजी राजा, सुंदर शिवाजी राजा, सुंदर शिवाजी राजा, सुंदर असेल तर ती राष्ट्रमाता जिजाऊ. 2-3 वाक्य ठेवतोय, जरा लक्ष देऊन ऐका. ज्या महात्म्याला, ज्या सत्पुरुषाला, काय झालं का तुला हसायला विठ्ठला विठ्ठला ज्या महात्म्याला, ज्या सत्पुरुषाला, जरा लक्ष देऊन ऐका. ज्या महात्म्याला, ज्या सत्पुरुषाला बाईतली ताई कळाली तो मुक्ताईचा ज्ञाना झाला. थोडं लक्ष द्या. अरे ज्या महात्म्याला, ज्या सत्पुरुषाला बाईतली ताई कळाली तो मुक्ताईचा ज्ञाना झाला. ज्याला बाईतली मैत्रीण कळाली तो राधेचा श्याम झाला. ज्याला बाईतली पत्नी कळाली तो सीतेचा राम झाला. आणि ज्याला बाईतली आई कळाली तो जिजाऊचा शोभा झाला. आम्हाला असंही वाटते शिवाजीराजे पाहिजे, पण सांगू का आम्हाला तशी जिजाऊ भेटली पाहिजे. अरे काय शिजवतो आमच्या घरात आम्ही, काय खातो आम्ही आज. अरे महाभारत घडलं या अन्नामुळं. त्या भीष्माचार्यांना, त्या द्रोणाचार्यांना, त्या कृपाचार्यांना सुद्धा अरे दुस्ताच्या घरचं अन्न खाल्लं तर वरी सुद्धा माना करता आल्या नाहीत. आम्ही तर आमच्या किचन मध्ये काही काही शिजवतो. कसे येतील राजे. अरे सात्विक मुलं आमच्या घरात कशी निर्माण होतील म्हणून ऐका. आज जर छत्रपतींची गरज असेल, माऊली ज्ञानोबा तुकोबांची गरज असेल तर त्या आईची कुस इतकी पवित्र असावी लागेल.
खुश होती म्हणून आम्हाला छत्रपती मिळाले. मला ऐका एक सुंदर पद ठेवतो आपल्या समोर. माझ्या जिजाऊची पुण्याई कशाने पडाला, माझ्या जिजाऊची पुण्याई कशाने पडाला, बापाचा बाप मग जीव जन्मला, बापाचा बाप मग जीव जन्मला, बापाचा बाप मग जीव जन्मला, बापाचा बाप मग जीव जन्मला. जिजाऊची पुण्याई आम्हाला पडाला, जिजाऊची पुण्याई आम्हाला पडाला. जगद्गुरु श्री तुकोबारायांच्या समोर कीर्तनामध्ये मांडी घालून बसावं हा माणूस. आम्हाला अजून कळ नाही की छत्रपतींनी कीर्तन ऐकली तर आपण ऐकली पाहिजे. एवढं तरी आमच्या मुलांनी त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने एवढा जरी आदर्श घेतलाय की तुकोबारायांनी कीर्तन ऐकली आपण ऐकली पाहिजे. एवढं जरी आपल्या पोरांना आपल्याला कळलं ना पुष्कळ झालं. अरे जयंती म्हणजे काय असतं आहे का, त्यांच्या खरी जगण्याची जयंती साजरी करावी, वागण्याची करावी, मला त्यांच्या बघण्याची त्यांच्या बोलण्याची अशी जयंती साजरी झाली पाहिजे. आणि तर कसं कसं करतो काय काय करतो मी कीर्तनात नाही बोलणार. म्हणून छत्रपतींनी संगती केली महाराज तुकोबारायांच्या कीर्तनाची. नाकळावा श्रीपती येले पंथे. महाराज म्हणतात हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. ज्ञानोबराय म्हणतात मग पुण्य होईल. मग काय करावं लागेल, रामकृष्ण वाचा भावा हा. अरे आम्ही वाणीनं रामकृष्ण हरीचा जप केला पाहिजे. आत्मा जो या भगवान शंकराने भजन करी महादेव राम तुझे. आत्मा जो शिवाचा राम जप एक तत्वी नाम साधती साधन. मग काय होईल, द्वैताचे बंधन. कोणी घेतलं चिंतन नामामृत गोडी, वैष्णवाला धली योगिया साधली जीवन कळा. उदाहरण सांगितली. सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला, उद्धवाला धला कृष्णदाता. इतकं सोपं बघा. ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ सर्वत्र दुर्लभ विरळा जाणे. भजन करा कसं, हरिमुखे म्हणा. आणि मग त्या पुण्याईच्या जोरावरती साधू भेटतील, आपला उद्धार याच देहामध्ये होईल. पण ते कसं भजन करायचे, झालेत माझ्याकडे फक्त 5-6 मिनिटं राहिले. भजन पटलं तर कीर्तन 6 मिनिटात सुटलं. भजन पटलं तर कीर्तन लगेच सुटलं. आणि नाही पटलं तर तांबडं. सगळ्यांनी हात वरी करायचे, सगळ्यांनी.
शूटिंग घे झालं व्यवस्थित. आमचा सप्ताह सगळ्या देशामध्ये बघायला मिळालं पाहिजे. ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ सर्वत्र दुर्लभ झाली. हरी मुखे म्हणा थोडं थोडं भजन करा, थोडस प्रक्षेपण आहे म्हणून करा. माझी विनंती पुरुष मंडळी 2च मिनिटं, माझ्याकडे 5 मिनिटं, 9:15 बरोबर सोडणार. पुरुष मंडळीचा मला आवाज ऐकायचा. फक्त खाली बसलेले थोडा कडक आवाज, खाली बसलेले पुरुष माझ्या पाठीमागे बोलायचे. महिला मंडळ तुम्हाला नंतर म्हणायला होतं, अगोदर पुरुष खाली बसले. ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, माऊली ज्ञानोबा तुकाराम. एक जण वा वा साहेबांनी म्हणलं काय तकलीफ होती जर तर केल्याची सूर्या माझ्या वातावरण ते तुमच्यापेक्षा खूप लहान आहे. तुमचा मुलगा तुमचा भाऊ समजून मला तुमच्याकडून भजन अपेक्षित आहे. त्यांनी भजन केलं, तुम्ही तरी भजन करा. मंडपामध्ये असा मस्त आवाज आला पाहिजे तुमचा. फक्त महिला मंडळी माझ्या पाठीमागे बोला. ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, तुकाराम तुकाराम, तुकाराम तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम. बोगस पगारी सुरू झाले. एक दिवस असा येणार आहे बाप्पा, सगळे महिला मंडळ ऑफिस मध्ये जाणार आणि सगळे बापे किचन रूम मध्ये येणार. रामभाऊ झाले का बाकी मी तुमच्या पार्टीचा माणूस आहे. माझी विनंती आहे पुरुषांना, आता एकदा जोरात फक्त खाली बसलेले पुरुष माझ्या सोबत जोरात कुंडली गवर्दा आवाज. पंढरीनाथ भगवान की, माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की, सद्गुरु श्यामनाथ महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, थोडा आवाज, धर्मवीर संभाजी महाराज की, भारत माता की.
त्यांच्यापेक्षा तुमचा आवाज थोडा जास्त आला पाहिजे. फक्त महिला. नामदेव जनाबाई, वाह. चोपन काका मुक्ताबाई, नामदेव जनाबाई, चोपन काका मुक्ताबाई, नामदेव जनाबाई. टाळी कुणाची वाजत नाही. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी झालेली सेवा. माझे सद्गुरू पार्थस्वामी ब्रह्मलीन कुंभार ऊर्जा आनंदीकर, पंडित महाराज क्षीरसागर, जे योग्य वाटलं माझ्या आई वडिलांचं, माझ्या गुरुजनांचं. चुकीचं माझे मला परत करा. एखादा चुकीचा शब्द माझ्याकडून चुकून गेला असेल, आई वडिलांच्या पदराने मला क्षमा करायला अशी अपेक्षा व्यक्त करतो. सुंदर असा कार्यक्रम चालू आहे. इवलेशे रोप लावेले द्वारे त्याचा वेलो गेला. जीवन जगताना भगवंत सर्वांना दुर्बुद्धी दे म्हणा. भला किसी का कर न सके तो बुरा किसी का मत करना. पुष्प नहीं बन सकते तो तुम काटे बन कर मत रहना. अरे नाही तुम्हाला चांगलं करता आलं दुसऱ्याचं करू नका. दुसऱ्याचं वाईट नक्कीच करू नका. दुसऱ्याच्या वाटेमध्ये तुम्हाला फूल म्हणून नाही पडता आलं चालेल. दुसऱ्याच्या वाटेमध्ये काटे बनून पडू नका. तुका म्हणे सत्य कर्म व्हावे साह्य आणि घात लिया भय. ज्ञानेश्वर